संपूर्ण जगात भारताची ओळख म्हणून ताजमहाल समजला जातो. ताजच सौंदर्य वादातीत आहे, पण तीच आहे का भारतातील सर्वश्रेष्ठ वास्तू? जगातील आश्चर्य? नाही. प्राचीन भारताचं अद्भुत वास्तुकौशल्य दाखवणारी, जगातील खरोखरचं आश्चर्य असणारी अशी एकमेवाद्वितीय वास्तू भारतात, आपल्या महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. अजंठा वेरूळ लेणी समूहातील कैलास मंदिर. मग भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा पर्यटन विभाग का मला जगातील भारताची ओळख बनवू शकला नाही, हा प्रश्न आपण नक्कीच विचारला पाहिजे. याचीच विस्तृत चर्चा या व्हिडिओमध्ये केलेली आहे. आपल्या अस्मितेचा भाग असलेला हा विषय प्रत्येकानं अभ्यासला पाहिजे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण भारताच्या स्थापत्यकलेतील दोन सर्वोच्च शिखरांचा अभ्यास करणार आहोत. एकीकडे आहे आग्र्याचा जगप्रसिद्ध ताजमहाल आणि दुसरीकडे आहे महाराष्ट्रातील वेरूळचे कैलास मंदिर. या दोन वास्तू जवळपास 900 वर्षांच्या अंतराने साकारल्या गेल्या. पण या दस्तऐवजांमधून जो प्रश्न उभा राहतो तो हा की एक वास्तू संपूर्ण जगाला तोंडपाठ आहे, तर दुसरी तितकीच किंबहुना अधिक गुंतागुंतीची असूनही जागतिक पटलावर अजूनही म्हणावी तशी का पोहोचलेली नाही. जेव्हा आपण या वास्तूंच्या निर्मितीच्या मुळाशी जातो तेव्हा लक्षात येते की त्यांचा उद्देश आणि निर्मितीची पद्धत एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. अच्छा. त्या मानवी बुद्धिमत्तेच्या दोन अगदी टोकाच्या दिशांचं प्रतिनिधित्व करतात. मग आपण या दोन्ही वास्तूंच्या मूळ कल्पनेतील तो विरोधाभास आधी उलगडून बघूया. ताजमहालपासून सुरुवात केली तर 1632 ते 1653 या काळात मुघल सम्राट शहाजहानने आपली पत्नी मुमताज महल हिच्या स्मरणार्थ ही वास्तू उभारली. हे एक भव्य स्मारक आहे. पर्शियन, इस्लामिक आणि भारतीय स्थापत्यकलेचा संगम असलेले हे एक मॉसोलियम किंवा मकबरा आहे. म्हणजे याचा मूळ उद्देश एका व्यक्तीच्या स्मृतीला आणि एका वैयक्तिक भावनेला भौतिक रूप देणे हा होता. वाला समर्पित असलेले एक सक्रिय आध्यात्मिक केंद्र आहे. याचे डिझाईन प्रत्यक्ष कैलास पर्वताचे प्रतीक आहे. म्हणजे इथे एका राजाला एका व्यक्तीचे स्मारक बांधायचे नव्हते, तर साक्षात देवाचे निवासस्थान मानला जाणारा एक संपूर्ण पर्वतच जमिनीवर अवतरायचा होता. म्हणजे एक वास्तू शाश्वत प्रेमाचे प्रतीक आहे, जी मानवी भावना जपण्यासाठी बांधली गेली, तर दुसरी वास्तू ही निसर्गातील सर्वात भव्य गोष्टीचे म्हणजे एका पर्वताचे रूप धारण करू पाहते. ताजमहालचे डिझाईन आणि त्याचे बांधकाम हे एका ॲडिटिव्ह कन्स्ट्रक्शनचे म्हणजे जोडून बांधलेल्या वास्तूचे सर्वोच्च उदाहरण आहे. ताजमहाल हा मकराना राजस्थान येथून आणलेल्या पांढऱ्या संगमरवराचे प्रचंड मोठे ठोकळे एकावर एक रचून बांधला गेला आहे. ही वास्तू यमुना नदीच्या अगदी काठावर आहे. नदीच्या काठची जमीन वालुकामय आणि अतिशय मऊ असते. एवढ्या प्रचंड मोठ्या संगमरवरी वास्तूचे वजन ती मऊ जमीन कशी पेलणार? वास्तू जमिनीत खचण्याचा धोका सर्वात मोठा होता. त्यांनी जमिनीत खोलवर विहिरी खोदल्या, त्यात दगड आणि विटांच्या तुकड्यांनी भरल्या आणि त्यावर एबनी नावाच्या लाकडाचा वापर केला. या लाकडाचं वैशिष्ट्य असे आहे की ते कोरडे राहिले तर कुचते, पण यमुनेच्या पाण्यामुळे ते ओले राहते आणि त्यामुळे त्याची ताकद दगडासारखी मजबूत होते. या भक्कम पाळावर मग 20,000पेक्षा जास्त कामगारांनी अत्यंत गुंतागुंतीचे मचान किंवा स्कॅफोल्डिंग वापरून ते संगमरवरी ठोकळे जोडले. आणि हे पूर्ण व्हायला सुमारे 20 वर्ष लागली. पण आता आपण याच्या अगदी विरुद्ध दिशेला जाऊया, कैलास मंदिराच्या सबट्रॅक्टिव्ह कन्स्ट्रक्शन किंवा कोरीव पद्धतीकडे. हा भाग तर सर्वात विस्मयकारक आहे. हो ना. हे मंदिर बांधले गेलेले नाही, तर एका अखंड बॅसॉल्ट खडकातून कोरले गेले आहे, आणि तेही वरून खाली. वरून खाली कोरणं ही संकल्पनाच मुळात भौतिकशास्त्राच्या सामान्य नियमांना आव्हान देणारी आहे. साधारणपणे कोणतीही इमारत जमिनीकडून आकाशाकडे जाते. बरोबर. पण कैलास मंदिराच्या शिल्पकारांनी आधी डोंगराचा माथा कोरला, मग मंदिराचा कळस, मग छत, मग खांब आणि सर्वात शेवटी मंदिराचा तळ. या प्रक्रियेत अंदाजे 2 लाख टन एवढा महाकाय खडक फोडून बाहेर काढला गेला. पण इथे एक शंका येते. बरं. कोणत्याही प्रकारचा पाया न खोदता नुसती वरून खाली कोरायला सुरुवात केली तर वास्तू कोसळण्याचा धोका नसतो का? नक्कीच असतो. म्हणजे एखाद्याने काही न ठरवता फक्त दगड फोडायला सुरुवात केली तर खाली पोचल्यावर लक्षात येईल की अरे, खांब तर चुकीच्या जागी आले, मग सगळंच कोसळेल. आणि तिथेच तर या प्राचीन तंत्रज्ञानाची खरी गोम आहे.
कोणतीही वास्तू कोरताना स्ट्रक्चरल लोड किंवा वरच्या दगडाचे वजन खाली कसे विभागले जाईल याचे अचूक गणित असावे लागते. हां. जर खांब थोडे जरी चुकीच्या जागी कोरले गेले असते तर वरच्या हजारो टन अखंड दगडाच्या वजनाने ते खांब क्षणार्धात तुटून पडले असते. यासाठी 3 डायमेन्शनल किंवा त्रिमितीय प्लॅनिंगची गरज असते. आज आपल्याकडे सॉफ्टवेअर आहे, पण 8व्या शतकात त्यांनी हे कसे केले? त्यांनी संपूर्ण डोंगराभोवती आधी यू आकाराचे महाकाय चर खणले आणि पहिला घाव घालण्याआधीच त्या अखंड दगडाच्या आत 3 मजली मंदिर, त्याचे खांब आणि मूर्ती कुठे असतील याचा संपूर्ण त्रिमितीय नकाशा त्यांच्या मेंदूत तयार होता. हे म्हणजे खरोखर मेंदूला सुन्न करणारे आहे. माझी एक ॲनॉलॉजी अशी आहे की हे काम म्हणजे डोळ्यांवर पट्टी बांधून लाकडाच्या एका अखंड ओंडक्यातून मूर्ती घडवण्यासारखे आहे. बरोबर. एक चुकीचा घाव आणि संपूर्ण वास्तू कायमची खराब होऊ शकते, कारण कापलेला आणि फेकून दिलेला खडक पुन्हा चिकटवता येत नाही. या वास्तूत 2 दगडांना जोडणारा कोणता सांधा किंवा सिमेंट नाही. अजिबात नाही. हे संपूर्ण मंदिर, त्यातील खांब, पूल आणि गुंतागुंतीचे हॉल एकाच अखंड दगडातून साकारले आहेत. आणि वेळेचा विचार केला तर हे काम 100पेक्षा जास्त वर्ष चालले असावे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे या त्रिमितीय नकाशाचे आणि अभियांत्रिकी गणितांचे हस्तांतरण एकाही चुकीशिवाय कसे झाले असेल हे आजच्या आधुनिक विज्ञानालाही पडलेले मोठं कोडे आहे. सौंदर्याच्या बाबतीत बघायला गेलं तर या दोन्ही वास्तूंची भाषा पूर्णपणे वेगळी आहे. ताजमहालची ओळख म्हणजे त्याची परफेक्ट सिमेट्री किंवा द्विपक्षीय सममिती, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिथे वापरलेले पिएट्रा ड्युरा तंत्र. पिएट्रा ड्युरामध्ये लॅपिस लाजुली किंवा जेड यांसारखे अत्यंत कठोर अर्धमौल्यवान खडे विशिष्ट आकारात कापले जातात आणि मग तो रंगीत खडा त्या संगमरवरात असा बसवला जातो की 2 दगडांमध्ये केसाएवढीही फट राहत नाही. ताजमहलमध्ये रचनेपेक्षा या पृष्ठभागावरील सजावट आणि सुबकतेवर जास्त भर दिला आहे. पण जेव्हा कैलास मंदिरात प्रवेश केला जातो तेव्हा तिथला अनुभव हा शांततेचा नसून एका अफाट ऊर्जेचा असतो. अगदी खरंय. तिथे कोणतीही मोकळी जागा सोडलेली नाहीये. मंदिराच्या भिंतींवर रामायण आणि महाभारतातील प्रसंग अत्यंत जिवंतपणे कोरलेले आहेत. तिथे एक शिल्प असे आहे जिथे रावण कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करतोय आणि भगवान शिव केवळ आपल्या पायाच्या अंगठ्याने त्याला दाबून ठेवत आहेत. हो, हे शिल्प अप्रतिम आहे. हे सगळं इतकं डायनॅमिक आहे की ते दगडातून बाहेर आल्यासारखे वाटते. तळाला महाकाय हत्ती कोरले आहेत ज्यांच्या पाठीवर हे संपूर्ण 3 मजली मंदिर तोलून धरलेले आहे असा भास निर्माण होतो. एकीकडे ताजमहलची शांत, सुबक आणि मिनिमलिस्टिक रचना आहे, तर दुसरीकडे कैलास मंदिरातील अफाट ऊर्जा आणि मेंदूला थक्क करणारी गुंतागुंत आहे. बरोबर. पण मग जगात फक्त ताजमहालाच इतकी प्रचंड प्रसिद्धी का मिळाली? जेव्हा जागतिक स्तरावर भारताची ओळख सांगितली जाते तेव्हा नेहमी ताजमहलच का समोर येतो? कैलास मंदिर हे अभियांत्रिकीचे एवढे मोठे आश्चर्य असूनही ते का मर्यादित वर्तुळातच का राहिले? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. वास्तूची भव्यता आणि तिला मिळणारी जागतिक मान्यता यांचा नेहमीच थेट संबंध असतो असे नाहीये. अच्छा, म्हणजे प्रेमाची भाषा ही गुंतागुंतीची नसते, त्यामुळे तिचे मार्केटिंग करणे सोपे जाते. पण कैलास मंदिराच्या कथेचे काय? कैलास मंदिराची कथा अत्यंत गुंतागुंतीची आहे. तिथे भौतिकशास्त्राचे नियम आहेत, भूमिती आहे आणि शून्य किंवा रिक्तपणातून वास्तू निर्माण करण्याची एक प्राचीन आध्यात्मिक संकल्पना आहे. ही गुंतागुंत सहजासहजी एका वाक्यात किंवा एका छायाचित्रात कोणाला विकली जाऊ शकत नाही. ती समजून घेण्यासाठी वेळ आणि सखोल अभ्यासाची गरज असते. या दोन्ही वास्तू केंद्र सरकारच्या आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या म्हणजेच ASIच्या अखत्यारीत येतात, तरी निधीमध्ये एवढी मोठी तफावत का दिसते? इथे निधीच्या वाटपात एक अत्यंत व्यावहारिक आणि दुर्दैवी असे गणित आहे. ताजमहलला आयकॉनिक मॉन्युमेंट्सच्या अंतर्गत विशेष प्राधान्य मिळते, कारण तो वर्षाला तब्बल 70 ते 80 लाख पर्यटक खेचून आणतो. त्यामुळे तिथे नाईट व्ह्यूइंग, अत्यंत प्रगत व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण डागडुजी केली जाते. तो एक प्रचंड महसूल मिळवून देणारा स्रोत आहे. याउलट कैलास मंदिराला मूलभूत देखभाली आणि संवर्धनासाठी निधी मिळतो, पण जागतिक स्तरावरील प्रमोशन किंवा मार्केटिंगसाठी तो अपुरा पडतो. म्हणजे इथे पर्यटनाचे एक सायकल किंवा चक्र तयार झालंय. हो, एक्झॅक्टली. जास्त प्रसिद्धी असल्यामुळे जास्त पर्यटक येतात, जास्त पर्यटक येत असल्यामुळे तिथे जास्त महसूल मिळतो आणि जास्त गुंतवणूक होते आणि त्या जास्त गुंतवणुकीमुळे पुन्हा प्रसिद्धी वाढते.
ताजमहाल या चक्राचा पुरेपूर फायदा घेतो, तर कैलास मंदिर या जागतिक शर्यतीत खूप मागे पडलं आहे. आणि यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जागतिक ओळख मिळणे म्हणजेच सर्वोत्तम यशाचा पुरावा असतो का? आजच्या काळात जे दिसते ते विकले जाते. पण हे चक्र मोडून काढता येऊ शकते बरं का? या माहितीवर आधारित एक 5 सूत्रीय रणनीती समोर आली आहे. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कैलास मंदिराची ओळख बदलणे. म्हणजे काय करायचे? आजवर या वास्तूकडे केवळ एक धार्मिक स्थळ म्हणून पाहिले गेले, पण त्याची ओळख एक जागतिक अभियांत्रिकी चमत्कार म्हणून प्रस्थापित केली पाहिजे. म्हणजे केवळ भाविकांनीच नाही, तर जगभरातील वास्तुविशारद, अभियंते आणि विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी तिथे भेट दिली पाहिजे. अगदी बरोबर. आणि हे करण्यासाठी आपण भारताची प्राचीन तंत्रज्ञान मालिका अशी एखादी संकल्पना राबवू शकतो, ज्यात कैलास मंदिर, तंजावरचे बृहदेश्वर मंदिर किंवा राजस्थान आणि गुजरातमधील अत्यंत गुंतागुंतीच्या पायऱ्यांच्या विहिरी या सर्वांना एकत्र गुंफता येईल. हो ना. हे फक्त जुने दगड नाहीत, तर हे अप्लाइड सायन्सचे जिवंत पुरावे आहेत हे जगाला सांगता येईल. आणि ही माहिती जगापर्यंत पोहोचवण्यासाठी उच्च गुणवत्तेचे डिजिटल कंटेंट तयार करणं आवश्यक आहे. हो. आजच्या काळात नेटफ्लिक्स किंवा यूट्यूबवर सिनेमॅटिक लेवलची डॉक्युमेंटरी तयार केली तर ती कोणत्याही सरकारी मोहिमेपेक्षा कितीतरी पटीने अधिक वेगाने जगभरात पोहोचू शकते. खरंय, या डिजिटल कंटेंटच्या पुढे जाऊन आपण अडॉप्ट हेरिटेज सारख्या योजनांचा कसा वापर करू शकतो? खासगी कंपनी आणि त्यांच्या CSR निधीतून काही नाविन्यपूर्ण प्रयोग करता येतील का? तिथेच तर तंत्रज्ञानाचा खरा वापर करता येईल. या निधीतून व्हर्च्युअल रियालिटी किंवा AR, VR अनुभव विकसित केले जाऊ शकतात. कल्पना करा, एखादा पर्यटक तिथे जाईल आणि VR ग्लासेस घालून बघू शकेल की 1200 वर्षांपूर्वी एका अखंड खडकातून हे मंदिर प्रत्यक्ष कसे कोरले जात होते. अरे वाह, हे तर अप्रतिम असेल. कामगारांची हालचाल, खडकांचे तुकडे कसे बाहेर काढले जात होते, हे सर्व तो डोळ्यांनी अनुभवू शकेल. हा अनुभव खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरू शकतो. केवळ साईटसीइंग न ठेवता एक्सपिरियन्शियल टुरिझम वाढवणे हेच तर त्या रणनीतीचं अंतिम ध्येय आहे. पर्यटक तिथे फक्त 2-4 फोटो काढून परत येणार नाहीत, तर तिथे उत्तम कथाकथन, स्थापत्यकलेच्या गाइडेड टूर आणि एक सखोल अनुभव त्यांना दिला जाईल. कैलास मंदिरासारख्या वास्तू पुन्हा एकदा प्रकाशझोतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. ताजमहाल आणि कैलास मंदिर हे दोन्ही आपापल्या जागी अद्वितीय आहेत. ताजमहाल हा परिपूर्ण असेंब्ली, नियोजन आणि सौंदर्याचा कळस आहे. तर कैलास मंदिर हे रिव्हर्स इंजिनिअरिंग आणि मानवी कल्पनाशक्तीचे सर्वोच्च उदाहरण आहे. एका पर्वताला छिलून त्यातून एक परिपूर्ण विश्व निर्माण करणं ही कोणतीही सामान्य गोष्ट नाही. माहितीच्या या महापुरात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की प्रसिद्धी आणि खरे कर्तृत्व यातील फरक ओळखता आला पाहिजे. नक्कीच. एखाद्या वास्तूचं मूल्य हे फक्त विकल्या गेलेल्या तिकिटांच्या संख्येवर किंवा इंस्टाग्रामवरील फोटोंवर ठरत नाही, तर त्यामागील विचार, श्रम आणि अथांग ज्ञानावर ठरते. अगदी 100% खरं आहे. आणि म्हणूनच या चर्चेच्या शेवटी आपण त्याच मुद्द्याकडे परत येऊया जिथून आपण सुरुवात केली होती, तो सेफ्टी नेट किंवा चूक सुधारण्याची संधी. जर 1200 वर्षांपूर्वीच्या एका संस्कृतीने कोणतीही चूक सुधारण्याची संधी नसताना, मोजमापाची कोणतीही आधुनिक डिजिटल साधने नसताना एका अखंड पर्वतातून वरून खाली कोरत एक परिपूर्ण अवाळव्य मंदिर निर्माण केले असेल, तर आज केवळ पुराख्यायिका किंवा दंतकथा म्हणून दुर्लक्षित केलेले असे आणखी किती अशक्य वाटणारे प्राचीन तंत्रज्ञान, विज्ञानाचे किती अज्ञात चमत्कार आपल्याच आजूबाजूला लपलेले असतील. विचार करण्यासारखाच प्रश्न आहे, ज्यांना समजून घेण्याची आपण साधी तसदीही घेतलेली नाही. यावर नक्की विचार करा.